नमस्कार दर्शकों, मैं एमएनएस न्यूज़ में चांदनी पाठक आप सभी का स्वागत करती हूँ। आज हमारा नागपुर विधानसभा का चौथा दिन है। जैसा कि हम यहाँ पर आज भी मौजूद है और हर दिन की हम रिपोर्ट आप तक हमारे दर्शकों तक पहुँचा रहे हैं। विपक्ष लगातार रश्मि शुक्ला का भी मुद्दा उठा रहा है। जैसा कि रश्मि शुक्ला फोन टैपिंग का मामला था जो कि 2021 में हुआ था, उसका भी मुद्दा उठाया जा रहा है। लगातार उस पर आरोप लगाए जा रहे हैं। इस मुद्दे पर यह आरोप लगाए जा रहे हैं कि बीजेपी की सरकार मिलीभगत थी और उन्होंने बड़े बड़े नेताओं, राजनेताओं और कार्यकर्ताओं के फोन टैपिंग किए और फोन टैपिंग मामले में बीजेपी ने रश्मि शुक्ला को क्लीन चिट दी। इस विषय पर भी काफी मुद्दे उठाए जा रहे हैं, काफी विरोध जताया जा रहा है विपक्ष द्वारा। दिशा सालियान की मौत के समय तात्कालीन सरकार उद्धव सरकार थी, जैसा कि उन्होंने सीबीआई जांच नहीं करवाई थी। इस मुद्दे को भी लेकर काफी गहमागहमी शुरू है। जैसा कि बीजेपी हमेशा आरोप लगा रही है कि दिशा सालियान की मौत के पीछे उद्धव ठाकरे के बेटे आदित्य ठाकरे के शामिल होने की आशंका जताई जा रही है लगातार, और इसी पर लिपापोती करने की कोशिश की गई है। और इस मामले को दिशा सालियान की मौत नहीं है, सुसाइड नहीं है, एक तरह से उसकी हत्या की गई है और इस मामले को लगातार उठाया जा रहा है। इसके पीछे बीजेपी सरकार लगातार शिवसेना पर काफी हावी हो रही है। विरोध करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा महापुरुषाविषयी चुकीचं वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय, सावित्रीबाई फुलेंचा जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, कर्मवीर भाऊराव पाटलांचा जय। अरे भाई मुख्यमंत्र्यांनी राजीनामा असंवैधानिक सरकार मुख्यमंत्र्यांनी राजीनामा भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा वो कुमार जी लाइव है। क्या खोके भूखंड होके, 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 घेतले खोके भूखंड होके, घेतले खोके भूखंड होके, घेतले खोके भूखंड होके, घेतले क्या खोके भूखंड होके, 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 क्या भूखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अरे भूखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अरे भूखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अरे भूखंड राजीनामा द्या, राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या। विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे। आपण बघू शकतोय राज्यपाल हटवण्याच्या मागणीवरून महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी आंदोलन करतायत। राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते घेऊन नागपूर विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत। आपण बघू शकतो अजित पवार आहेत, नाना पटोले आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या ठिकाणी आहेत, आमदार रोहित पवार आहेत, आपण बघू शकतोय पृथ्वीराज चव्हाण आहेत या ठिकाणी। तसेच या
यावेळी महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत ते भूखंड घोटाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करतायत। आपण बघू शकतो इथे विधानभवनाच्या पायऱ्यावर जे आहेत ते हे आंदोलन महाविकास आघाडीचे सर्व आमदार जमलेले आहेत पायऱ्यांवर आणि या ठिकाणी राज्यपाल हटवण्याची मागणी होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण बघू शकतोय हे आंदोलन नागपूर विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या ठिकाणी पायऱ्यांवर सुरू आहे। आपण बघू शकतोय महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत सर्व ते या ठिकाणी आहेत। दिल्लीचे मिंदे 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 अरे 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 दिल्लीचे मिंदे दिल्लीचे मिंदे अरे दिल्लीचे मिंदे अरे दिल्लीचे मिंदे अरे दिल्लीचे मिंदे अरे दिल्लीचे मिंदे दिल्लीचे मिंदे दिल्लीचे मिंदे अरे दिल्लीचे मिंदे अरे दिल्लीचे मिंदे अरे दिल्लीचे मिंदे अरे त्या खोके त्या खोके त्या खोके महापुरुषांचा अपमान करणाऱ्या सरकारचा महापुरुषांचा अपमान करणाऱ्या सरकारचा महापुरुषांचा अपमान करणाऱ्या सरकारचा राज्यपाल हटाव 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 अरे मुख्यमंत्रीची खोली बोल हल्ला बोल हल्ला सीमा प्रश्नी बोटचेपल धोरण घेणाऱ्या सरकारचा 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 धिक्कार असो धिक्कार असो सरकारचा धिक्कार असो बेळगाव कारवारसह संपूर्ण महाराष्ट्र बेळगाव कारवारसह संपूर्ण महाराष्ट्र बेळगाव कारवारसह संयुक्त 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 महाराष्ट्र राज्यपाल हटाव राज्यपाल हटाव राज्यपाल हटाव राज्यपाल हटाव राज्यपाल हटाव राज्यपाल हटाव राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या अरे राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र बेळगाव चौथ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत ते राज्यपाल हटवण्याची मागणी जी आहे ते करतायत। भूखंड घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा इथे करण्यात येत आहे। नागपूर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अधिवेशनाच्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे सर्व आमदार आहेत विरोधी पक्षाचे ते एकवटले आहेत। राज्यपाल हटवण्याची मागणी जी आहे ती जोर धरून इथे ते हे करतायत। आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आपण बघू शकतोय रोहित पवार आहेत, आदित्य ठाकरे आहेत, महाविकास आघाडीचे सर्व
जे आमदार आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी। सत्ताधारी पक्षाकडून जो गदारोळ घातला जातो आहे एयू असा विषय करून आणि तो मुद्दामून सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या नावाला जोडून आणि जो प्रकार चालवला आहे तो अत्यंत किळसवाणा आहे। आज मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना एक पत्र दिलं आहे आणि हे पत्र मी त्यांना लिहिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की एका महिलेने खासदार राहुल शेवाळे यांची अत्यंत गंभीर अशी तक्रार साकीनाका पोलीस स्टेशनकडे केली आहे। एवढंच नव्हे तर तिने ट्विटरवर प्राईम मिनिस्टरला टॅग केलं आहे, केंद्रीय गृहमंत्र्यांना टॅग केलं आहे, लोकसभा सचिवांना देखील टॅग केलेला आहे आणि सर्व स्तरावर महाराष्ट्र महिला आयोग असेल तिथे देखील त्यांनी पत्रव्यवहार केला आहे। सदर महिलेला अत्यंत घृणास्पद वागणूक दिली आहे, तिची मारहाण केलेली आहे, तिला सेक्शुअली एक्सप्लॉइट केल्याचं हे सर्व आरोप त्या महिलेने केलेले आहेत आणि ते पण एक विद्यमान खासदार यांच्यावर। आणि याबद्दल मुंबई पोलीस असेल किंवा राष्ट्रीय महिला आयोग असेल किंवा प्राईम मिनिस्टर ऑफिस असेल कोणतीही दखल घेतली जात नाही आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं आहे त्यामध्ये मी असं म्हटलं आहे की या विषयाची सत्यता पडताळून घ्यावी आणि इतके तिने पुरावे देखील दिलेले आहेत की कशा पद्धतीनं तिला मारहाण केली आहे, कशा पद्धतीनं तिला डांबून ठेवलं, तिच्यावर एक्स्टॉर्शनच्या केस भारताबाहेर काही देशांमध्ये केलेली आहे आणि ती अत्यंत भीतीच्या छायेत आहे। तिला खरं तर मुंबईत यायचं आहे कमिशनर ऑफ पोलीसना भेटायला, परंतु येऊ शकत नाही कारण तिच्या जीवाला धोका आहे, राहुल शेवाळेंपासून तिला धोका आहे असं तिने पत्रामध्ये नमूद केलेलं असताना सुद्धा आज हा विषय 2020 पासून चालू आहे आणि तरी देखील कोणती दखल पोलीस घेत नाही आहे किंवा प्रशासन घेत नाही आहे। तर पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? आपण इकडे महिलांना न्याय देण्याची भाषा करतो, परंतु एका खासदाराकडून एका महिलेवर सतत अन्याय होतानाचे पुरावे समोर येत आहेत। अनेक अश्लील व्हिडिओज देखील त्या महिलेने तिच्यावर होणाऱ्या अतिप्रसंगाचे तिने व्हायरल केले। असं असताना कोणाचा दबाव आहे आणि हे या तक्रारीची दखल का घेतली जात नाहीये हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे। आणि लोकसभेत देखील त्यांनी राहुल शेवाळेंनी हा विषय केला। आता दोन्ही सभागृहांमध्ये माननीय आदित्य ठाकरे यांचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न जो केला जात आहे तो अत्यंत लांछनास्पद आहे आणि याबद्दल मी उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री देखील आहे त्यांच्याकडे मी मागणी केलेली आहे की या सदर महिलेला मुंबईत येण्यासाठी मदत करावी, तिला पोलीस प्रोटेक्शन द्यावं आणि तिला मुंबईत बोलवून पूर्ण चौकशी व्हावी आणि या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा, त्या सदर महिलेला न्याय द्यावा अशी मी मागणी माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे। राहुल शेवाळे जो एक सिटिंग एमपी है उनके खिलाफ एक महिला इन्होंने गंभीर आरोप किए हैं, सेक्सुअल हैरेसमेंट, मारपीट की, एक्सटॉर्शन के कंप्लेंट्स है और ये मुद्दा सारा उन्होंने उस महिला ने मुंबई कमिश्नर को लिखा है, पुलिस कमिश्नर को लिखा है, वुमेन्स कमीशन को लिखा है, सारे एजेंसीज को लिखा है, पीएमओ को भी उन्होंने लिखा है, मगर इस बात की कोई दखल आज तक नहीं ले रहे हैं। इस महाराष्ट्र की जो सरकार है वो महिलाओं के प्रति कितनी संवेदनाहीन है इसका ये नमूना है। और इस मामले में मैंने आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी इनको ये कंप्लेंट लेटर लिखा है कि इस महिला को पुलिस प्रोटेक्शन में
मुंबई में लाया जाए और उनकी बात की सुनवाई हो, इस प्रकार की मांग मैंने यहाँ रखी है। महाराष्ट्रातील पोलीस पाटील जे ग्रामीण भागामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो, ते सर्व पोलीस पाटील आज नागपूर येथील आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा ग्रामीण भागातील हा घटक, त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत। गुन्हेगारी वाढू नये म्हणून पोलीस त्यांची मदत घेतात, तहसीलदार त्यांची मदत घेतात, परंतु त्यांना दिला जाणारा जो काही भत्ता आहे, त्यांना दिला जाणारा ते मानधन आहे ते अतिशय तुटपुंज आहे। आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांच्या मागण्या कराव्या, या मागणीसाठी आम्ही स्थगन प्रस्तावाच्या रूपाने महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संपूर्णपणे मान्य कराव्यात। महाराष्ट्रातली सर्व जे पोलीस पाटील संघटना आहे ते सर्व राज्यातले या ठिकाणी त्यांनी आंदोलन या ठिकाणी आणलेलं आहे आणि आमचा सर्व ग्रामीण भागातल्या आमदारांचा पाठिंबा आहे का पोलीस पाटील हा असा घटक व्यक्ती आहे की त्या ठिकाणी गावात भांडण तंटा होऊ नये यासाठी भांडण जरी कुरकुर झालं तर पोलीस पाटील हा सर्व दोन्ही पार्ट्याला न्याय देत असतो। मग गावातल्या कुठल्याही समस्या असो, एखाद्या कुरकुर बाबतीमध्ये त्याच्या समस्या असतात, त्या ठिकाणी पोलीस स्टेशन असो, तहसील असो, पंचायत समितीचे काही कामं असतं त्या ठिकाणी तो पोलीस पाटील सोडत असतो। परंतु त्यांचे काही छोटे भत्ता असेल, मानधन असेल आणि ह्या बाबतीमध्ये त्यांना अतिशय तुटपुंज आहे। महागाई खूप मोठी वाढत चाललेली आहे, तर त्या सरकारला माझी विनंती आहे, आम्ही सुद्धा ग्रामीण भागातले आमदार आहे, काही ठिकाणी 5-5, 6-6 पाडी मिळून एक पोलीस पाटील आहे, काही ठिकाणी 2-2, 3-3 पोलीस पाटलाकडे एक 2-2, 3-3 गावाचा चाल। ज्या पोलीस पाटलांच्या काही रिक्त जागा आहे तर त्यासुद्धा रिक्त जागा गेल्या 10-15 वर्षापासून रिक्त जागा आहेत, त्या जागासुद्धा तात्काळ भरण्यात यावं आणि पोलीस पाटलांना जे काही तुटपुंज मानधन आहे ते मानधन त्यांच्या कामकाजाच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त मानधन वाढवून द्यावं अशी आमची सर्व ग्रामीण भागातल्या आमदारांच्या वतीनं शासनाला विनंती आहे। आम्ही निवेदनसुद्धा या ठिकाणी देतो आहे आणि ते आमचं निवेदन त्यांनी मान्य करून या पोलीस पाटलाला न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा। आमदार इगतपुरी, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ, आमदार हिरामन खोसकर, आमदार दौलत दरोडा, शहापूर विधानसभा मतदारसंघ। सावली दिले तर तुम्ही आता आम्हाला उन्हात उभा करायला लागले। ओके, बरं, आम्ही सगळे विरोधी पक्षाचे आपल्याला सांगण्याचं आणि आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगण्याचं कारण आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे विधिमंडळाचं कामकाज सुरू राहावं म्हणून प्रयत्न करतोय। आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या तिथं मांडतोय। आज तर कर झाला, सत्ताधारी पक्षच 3-3दा गोंधळ घालतोय, 3-3दा सभागृह 15 मिनिटाकरता, 20 मिनिटाकरता, 10 मिनिटाकरता ॲडजस्ट केलं जातं। वास्तविक जे दिशाचं प्रकरण आहे, ही जी काही घटना घडली याबद्दलचं त्यावेळेस सरकारमध्ये आम्ही होतो म्हणून मागणी अशी आली की बाबा हे प्रकरण CBIकडे द्या। हे प्रकरण CBIकडे गेलं, CBIने त्याचा संपूर्ण तपास केला, CBIने त्याच्यामध्ये तिनं स्वतः खुदकुशी केली, आत्महत्या केली असं त्या ठिकाणी सांगितलं। ह्याच्यामध्ये कुणाचाही संबंध नाही। आणि असं असताना आज काय झालं, आज काही महत्त्वाचे विषय आम्ही सगळ्यांनीच सभागृहामध्ये काढायचं ठरवलेलं होतं। काही ॲफिडेव्हिट काल देण्यात आलेली आहेत, जे मधल्या काळामध्ये भूखंड, श्रीखंड वगैरे जे प्रकरणं होतं त्याच्या संदर्भामध्ये जरी सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षांनी काही उत्तर दिलेलं असलं तरी देखील महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास 2च्या अधिकाऱ्यांनी, सचिवांनी त्याच्याबद्दलचा ॲफिडेव्हिट दिलेला आहे। तो मुद्दा त्या बाबतीमध्ये आम्हाला तिथं घ्यायचा आहे आणि जे सगळं प्रकरण संपलंय त्याच्याबद्दल पुन्हा काहीतरी काढून, खुसपट काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जातोय। त्याच्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी पुढे येऊन दिले जात नाही। पत्रकार मित्रांनो, आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की जे सत्ताधारी पक्ष असतो, सत्ताधारी पक्षांनी सभागृहामध्ये शांतता ठेवायची, दिवसभराचं असणारं कामकाज व्यवस्थितपणे पार पाडायचं।
जरी विरोधकांनी त्याच्यामध्ये काही गोंधळ केला तरी देखील चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायचा। आम्ही तिथं सगळेजण म्हणतो की बाबा आम्हालाही त्याच्याबद्दल बोलू द्या, आम्हालाही बोलायला संधी दिली जात नाही। अध्यक्ष स्वतः तिथं येत नाही, उपाध्यक्ष महोदयांना अध्यक्ष जर येत नाही तर त्यांना तिथं तालिकेवर बसून दिलं पाहिजे, चेअरवर बसून दिलं पाहिजे, त्यांनाही बसवलं जात नाही। तालिकाचे एक अध्यक्ष म्हणून तालिका अध्यक्ष तिथं बसवले जातात आणि ते तिकडंच बघतायत आणि तिकडंच गोंधळ परत घातला जातो। सत्ताधारी पक्षांनी गोंधळ घालायचा नसतो, सत्ताधारी पक्षांनी शांततेपणे कामकाज करायचं असतं। आणि मग आमचं मत असं आहे की ह्यांचा CBIवर विश्वास नाही का? केंद्र सरकारच्या हातामध्ये CBI आहे, आज त्यांचे नेते त्यांच्या अंडर हे डिपार्टमेंट काम चालतं, मग त्यांनी चौकशी करून देखील जाणीवपूर्वक संभ्रम समाजामध्ये निर्माण करायचा, गैरसमज निर्माण करायचा, कुणाला तरी तिथं असा कमीपणा आणण्याचा प्रयत्न करायचा, हे लोकशाहीला अतिशय घातक आहे, हे लोकशाहीला मारक आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। वास्तविक हे काही प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये आता विरोधक काढतील, आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये उत्तर द्यायला अफिडेव्हिट आल्यामुळं जागा राहणार नाही, म्हणून ही नौटंकी चाललेली, अक्षरशः नौटंकी चाललेली, हे राज्यातल्या जनतेने लक्षामध्ये घ्यावं अशी माझी आपल्या मार्फत राज्यातल्या जनतेला आणि आपल्याला पण, आपण अतिशय सुज्ञ इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये काम करणारे मान्यवर आहात, सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी। अरे कुणी कशाची मादी, उद्या म्हणतील तुमची नार्को टेस्ट करा, असं कसं कोणी काय सांगेल? कारण काय? भास्करराव सांगा। हे बघा, एक तुम्ही समजून घ्या, आजपर्यंत पहिल्यांदा इतिहासामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांनी आंदोलन त्यांच्याच अध्यक्षांच्या समोर त्या ठिकाणी केलं आणि एकदा नाही 5-5, 6-6 वेळा त्या ठिकाणी केलं। आम्ही विरोधी पक्ष नेता असतील, आमचे सर्व नेते, आम्हा सर्वांना लोकांच्या हिताचे प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे आणि ते प्रश्न मांडत असताना कदाचित हे सरकार अडचणीत येईल याचा अंदाज त्या ठिकाणी त्यांना असावा, म्हणून त्या बाबतीतली चर्चा होऊ नये म्हणून हा विषय त्या ठिकाणी त्यांनी घेतला। तिथं वातावरण अतिशय गढूळ करण्याचा प्रयत्न तिथं असणाऱ्या सत्तेत असणाऱ्या लोकांनी केला आणि अजून एक तुम्हाला या ठिकाणी गोष्ट सांगतो, उगाचच हा विषय पुढे आणायचा। गेल्या वेळेस जेव्हा एका कलाकाराची त्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्यावेळेस बिहारचं इलेक्शन होतं, त्यावेळेस त्यांनी बिहारच्या इलेक्शनमध्ये BJPला त्या ठिकाणी सत्ता मिळावी म्हणून महाराष्ट्राचा अवमान, महाराष्ट्राच्या पोलिसाचा अवमान केला आणि त्यानंतर मग CBIला क्लीन चिट त्या ठिकाणी दिली आणि आज परत मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ज्या गोष्टीला त्या ठिकाणी काही अर्थ नाही, त्या मुलीचे आईवडिलांनी प्रामाणिकपणे हात जोडून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। खरं काय हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, उगाच त्या मुलीचं ती आज या जगामध्ये नसली तरी तिचं नाव खराब होऊ नये अशा आईची कळवळीची विनंती असताना सुद्धा अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी होतंय। याला 2 कारणं असू शकतात, एक आम्ही आमचे विरोधी पक्ष नेता आणि हे सगळे जे महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यामध्ये सरकार अडचणीत येणार आहे तो आणू नये यासाठी ते प्रयत्न करत आहे। दुसरं की मुंबईच्या इलेक्शनमध्ये बिहारमध्ये असणाऱ्या लोकांचं इथं जे मतदान आहे ते त्यांना मिळेल असं वाटतं। अक्षरशः खालच्या लेवलला हे राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि ज्या गोष्टी आजपर्यंत कुणीही बघितलेल्या नाही त्या गोष्टी आज इथं आपल्या सर्वांना बघायला मिळतात। ह्याच्यात राजकारण सोडलं तर दुसरं काही नाही। सभागृहामध्ये आम्ही सर्व मंडळींनी, दोन्ही पक्षाच्या प्रमुख मंडळींनी, आमच्या महिला भगिनींनी आज मागणी केली की 9 जून 2020मध्ये ज्या दिशा साले यांचा मृत्यू झाला ह्या मृत्यूच्या चौकशीची पुनर्मागणी आम्ही सगळ्या सभागृहाने केलेली आहे। कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दिशा साले यांचा मृत्यू झाला त्यावेळेलाही मुंबई पोलीस चौकशी करत होते आणि सुशांत सिंगचा CBI चौकशी करत होते, परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये त्यावेळेचं तत्कालीन सरकार आहे त्याच्या दबावाखाली तो तपास झाला असं आम्हाला वाटतं आहे आणि म्हणून करता काल ज्या दिल्लीच्या संसदेमध्ये जो मुद्दा उपस्थित झाला AU कोण आहे, तर ह्या गोष्टीचा विचार सगळ्या महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटायला लागलेत की नक्की काय चाललेलं आहे।
जर अशा एखाद्या तरुण मुलीची जर आत्महत्या दाखवली जाते किंवा जे काय हे स्पष्ट येणं गरजेचं आहे आणि त्याकरता तिचा संपूर्ण रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल जे काय रिपोर्ट असतील ते जनतेसमोर येणं गरजेचं आहे। याच्या पाठीमागे कोणाची मोठी ताकद शक्ती आहे का ते पाहणं गरजेचं आहे। कोणाचे फोटो उपलब्ध झाले होते, कशामुळे हे प्रकार झाले, 2-2 तरुण मुलं मुली आत्महत्या करू शकतात या वयामध्ये आणि असा काय प्रकार घडला की त्यांच्यावरती कोणता मोठा प्रसंग आला की जेणेकरून त्यांना आत्महत्या करावी लागली। म्हणून सगळ्या महाराष्ट्राचा संशय आहे ही आत्महत्या नसून याच्यामध्ये खून झालेला असावा, त्यांना मारून टाकलं असावं, एकतर बिल्डिंगवरनं ढकलून दिलेलं असावं। या सगळ्या गोष्टीचा चौकशी व्हावी अशी आमची सभागृहाला मागणी आहे। म्हणून जवळजवळ 2-3 वेळेला सभागृह बंद पाडलेलं आहे। आमच्या महिला भगिनींनी पण तोच मुद्दा उपस्थित केला। तर अशा जर प्रकार घडायला लागलेत आणि जर मोठी कोण व्यक्ती असलीत म्हणजे तो काय प्रकार उघडकीस आणायचा नाही का, तर तो प्रकार या सरकारने उघडकीस आणावा म्हणून आमची सभागृहामध्ये मागणी आहे आणि ते आम्ही लावून धरणार आहे। 3 वेळेला सभागृह आता बंद पाडलेला आहे। जोपर्यंत याची चौकशी लागली जात नाही तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही असा आमचा निर्धार आहे। आमच्या दोन्ही पक्षाच्या मंडळींनी ठरवलेलं आहे की दिशा सालेंना न्याय मिळवून द्यायचा हीच आमची आजची मागणी आहे। दिशा सालियन प्रकरणामध्ये ज्या वेळेस खूप शंका उपस्थित झाल्या आणि ज्या वेळेस आम्ही मागणी करतोय की याची पुनर्चौकशी व्हावी, SIT मार्फत चौकशी व्हावी, पण आश्चर्य असं आहे की विरोधी पक्षाचे लोक ह्याला विरोध का करतायत, त्यांचा काय संबंध विरोध करण्याचा। आम्ही तर विचारतो की तुम्ही जी काय चौकशीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या एका मुलीवर झालेला अन्याय दूर होण्यासाठी ही चौकशीची मागणी होती। माझं तर आव्हान आहे विरोधी पक्षाला की त्यांनी आमच्यामध्ये सामील व्हावं आणि त्यांनी पण ही मागणी करावी आणि एका मुलीला न्याय मिळवून द्यावा। एक लक्षात घ्या, तुम्हाला हा टेक्निकल विषयच कळला नाहीये। CBIने स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे की दिशा सालियांची केस परत ऐका, कारण का तुम्ही तेच दाखवताय परत म्हणून तुम्हाला विनंती करतोय। दिशा सालियांची केस ही मुंबई पोलीस चौकशी करत होती, सुशांत सिंग राजपूतची मृत्यूची चौकशी CBI करत होती। दिशा सालियांची केस CBIकडे नव्हती, हे स्वतः CBIने स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांना पाठवलेलं ITI मध्ये पण उत्तर दिलेलं आहे। या दोन्ही केसमध्ये तुम्ही फरक समजा। दिशा सालियांची केस मुंबई पोलिसांकडे होती, सुशांत सिंगची केस CBIकडे होती। मग CBI ह्याच्याबद्दल उत्तर कसं देऊ शकतं? केंद्राचा काय विषय झाला? तेव्हाचं जे तत्कालीन सरकार होतं ज्यांच्या अंडर मुंबई पोलीस होती त्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे ना। जे आमच्या ताईंनी ते उल्लेख केला, अहो दिशा सालियन काय भारतीय जनता पक्षाची होती का? नाही, ती महाराष्ट्रातली एक मुलगी होती। मग तिच्या संरक्षणासाठी अस्मितेसाठी पूर्ण सभागृह का उभा राहत नाहीये? हे AU कोण आहे नेमका? सभागृहामध्ये बसलेला कोण आहे का? आम्हाला विचारायचं आहे ना। मग का गप्प बसतात? फक्त भारतीय जनता पक्षाला महिलांच्या संरक्षणाचा पडलाय का? काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे सेनेला पडलं नाहीये का? ह्याचं उत्तर तरी दिलं पाहिजे ना। मग हा विषय महत्वाचा नाही? महिलांची सुरक्षता आपल्यासाठी महत्वाची नाही हे त्यांना म्हणायचं आहे का? मनीषा कायंदेंनी देखील प्रश्न उपस्थित केला। राहुल जे शेवाळे आहेत त्यांच्या विरुद्ध रिंकू यांनी पण देखील साकेनाका पोलीस एक लक्षात घ्या, ते राहुल शेवाळे बघून घेतील। तुम्ही दिशा सालियांचं बोला ना। तुम्ही दिल्लीचं तिकीट मी काढून देतो, दिल्लीला जा, राहुलजींना विचारा तो विषय। दिशा सालियन त्या मुलीवर अन्याय व्हावा म्हणून तुम्ही दुसरा प्रश्न विचारताय का? नाही विचारायला पाहिजे असं माझं मत आहे। आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे महिलेला सन्मान महाराष्ट्रामध्ये मिळाला पाहिजे पूर्ण सभागृहाने। खरं म्हटलं जसं गोगावले साहेबांनी सांगितलं, पूर्ण सभागृहाने एकमुखी मागणी ही करायला हवी असे आमचं म्हणणं आहे। का गप्प बसताय? का पळताय त्याच्यातून? बोला काय बोलतो? आज दिशा सालियनच्या विषयाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की परत महाविकास आघाडीच्या माध्यमातून महिलांवरती अन्याय होताना आपल्याला दिसतोय। खरं तर हा विषय सभागृहामध्ये आल्यानंतर जर हे स्वच्छ असतील तर ह्यांनी पूर्णतः पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी जेव्हा सांगितल्यानंतर त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे होता।
हे AU कोण आहे? जर हे स्वच्छ असतील त्यांनी घाबरायचं काही कारण नव्हतं. ह्यांनी स्वतःहून पुढे येऊन सांगायला पाहिजे की हो तुम्ही ह्या प्रकरणाची SIDची चौकशी करा. पण तसं होताना आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये दिसत नाहीये. दिशा सालियनच्या बाबतीमध्ये आपण बघितलं त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हा दाबण्यात आला. त्याच्यानंतर तिच्या सगळ्या तिथं जे रजिस्टर होतं तिच्या घराच्या इथलं ते देखील दाबण्यामध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण मुंबई पोलिसांनी तपासलेलं आहे. मुंबई पोलिसांनी तपासण्याचं काय कारण होतं आणि त्यामुळे हे मुंबई पोलिसांनी जो काही तपास केलेला आहे आमचं मत आहे स्पष्ट की हे मागच्या सरकारच्या दबावामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे SIDच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी व्हावी ही आमच्या सर्वांची मागणी आहे. आणि हे सरकार महिलांना न्याय देणार आहे. त्यामुळे आम्हाला निश्चित विश्वास आहे की दिशा सालियन के बारे में आज जो दिशा सालियन के बारे में हम लोग ने आवाज़ उठाया सभागृह में, तो उसका हम लोग पर्दाफाश करके रहेंगे. हम 3 बार सभागृह एडजस्ट किया है, और भी करना पड़ेगा तो भी चलेगा, लेकिन दिशा सालियन को न्याय मिलवा के जाएंगे. इसलिए अब आज हम लोग इधर बात कर रहे हैं. दूसरी एक बात है, जो NIM का जो रिपोर्ट था वो आज मुख्यमंत्री के बाजू में आया है. कोर्ट ने निकाल दिया है कि मुख्यमंत्री को क्लीन चिट दिया है. यही हम लोग गर्व से कहेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलो. देण्यात आलेली नव्हती हे अतिशय चुकीचं वक्तव्य आणि चुकीचं अफिडेव्हिट नागपूरच्या सर्वोच्च न्यायालय नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी सबमिट केलेलं आहे. मी या संदर्भात बोलेल की खोटी माहिती सभागृहाला दिली जाते. या संदर्भात सभापती दीपक म्हैसकर, अश्विन मुदगल, शीतल तेली उगले आणि मनोज कुमार सूर्यवंशी या 4 अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. या 4 अधिकाऱ्यांची चौकशी होत असताना त्यांनी कशा पद्धतीनं त्यांचे फोन रेकॉर्ड्स, कॉल रेकॉर्ड, CDR चेक केलं पाहिजे. कारण हे जे 4 अधिकारी आहे म्हैसकर, मुदगल, उगले, तेली आणि मनोज कुमार सूर्यवंशी या सगळ्या IAS या त्याच्यातले 2-3 अधिकारी IAS आहेत. यांचा या प्रकरणाशी थेट संबंध आलेला आहे आणि म्हणून यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा नगरविकास विभागाला ही माहिती दिली नव्हती का हे सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे चुकीचं ॲफिडेव्हिट नागपूर हायकोर्टात दिलेलं आहे की मला याची माहिती नव्हती, चुकीचं आहे. ऑलरेडी नगर विकासाच्या प्रधान सचिवाला अँटी करप्शन ब्युरोनं हे पत्र 2018 सालीच लिहिलेलं आहे. याचे प्रत मी आपल्याला सगळ्याच्या सगळ्या कॉपीज मी आपल्याला सेंड करतो. धन्यवाद. एवढंच सांगायचं होतं. दादा काय सांगाल तुम्ही आता आंदोलन केलं श्रीखंड एक मिनट या विषय जो मुख्यमंत्री जी ने NIT का जो प्लॉट है इनलीगल तरीके से अलॉट किया था, उन्होंने इसमें ऐसा खुलासा किया था कि हमें जानकारी नहीं थी कि ये प्रकरण जुडिशरी पावर में है. ये उन्होंने गलत कहा है सभागृह में. उनके डिपार्टमेंट को ऑलरेडी 2018 में एंटी करप्शन ब्यूरो ने इस प्रकार की मालूमात दी थी. इसलिए मुख्यमंत्री जी ने जो हाईकोर्ट में सबमिट किया एफिडेविट ये भी गलत है और वो जनता की गुमराह कर रहा है. इस विषय में दीपक म्हैसकर, अखिल मुदगल जो IAS है, शीतल तेली उगले यही IAS है और एक मनोज कुमार सूर्यवंशी, इन लोगों की इंक्वायरी होना चाहिए. ये लोग उस टाइम NIT में थे. इन्होंने किस प्रकार की मालूमात नगर विकास विभाग, अर्बन डेवलपमेंट विभाग और मुख्यमंत्री जी को दी है. इनके फोन रिकॉर्ड्स, कॉल रिकॉर्ड्स ये भी चेक करना चाहिए और इनकी भी एक बड़ी मात्रा में इंक्वायरी होने की आवश्यकता है. थैंक यू. इस प्रकार के इस विषय में सभी प्रकार की इंक्वायरी केंद्र सरकार ने की है, राज्य सरकार ने की है. जो भूखंड आहे या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिलेली आहे. ज्यावेळेस हा विषय आम्ही काल आणि परवा विधान परिषदेत उठवला आणि विधानसभेच्या सदस्यांनी सुद्धा उठवला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने बोलले की आम्हाला या गोष्टीचं माहीत नव्हतं.
की हे प्रकरण न्यायालयात चालू आहे, परंतु हे सपशेल चुकीचं आहे. माझ्याकडे 19/5/2018 जगामध्येच खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर कोरोनाचा पुन्हा वाढता प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. चायना लॉकडाऊन झालेलं आहे, जपानमध्ये खूप वाढलेले आहेत, साऊथ कोरियामध्ये खूप वाढलेले आहेत, ब्राझील आणि अमेरिकेमध्ये खूप वाढलेले आहेत. या सगळ्याच देशांचा एकंदर पुढच्याला ठेच मागचा सावध असं मराठीतली जशी म्हण आहे त्या पद्धतीनं आपण अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कारण मला आठवतं आहे की 8 मार्चला ज्यावेळी पहिला रुग्ण दुबईवरून म्हणजे बाधित होऊन आला आणि ते पती पत्नी पुण्यापर्यंत त्यांनी ट्रॅव्हल केलं आणि पहिला रुग्णाचं महाराष्ट्रात हा देशामध्ये नंबर 1चं राज्य राहिलं, सगळ्यात जास्त संक्रमित झालेलं, सगळ्यात जास्त प्रभावित झालेलं कोरोनाच्या माध्यमातून. तर या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला आहे आणि म्हणून आता हा जो काही व्हेरियंट असेल त्या व्हेरियंटची मला जे ऐकिवात आहे की त्याचं इन्फेक्शियस रेट किंवा त्याला इन्फेक्टिव्हिटी रेट म्हणतो आपण, ती प्रचंड मोठी आहे आणि म्हणून आपल्याला खूप जागरूक राहायला पाहिजे. या सगळ्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाची जी काही ॲडवायझरी असते त्या ॲडवायझरीचं तंतोतंत पालन करणं हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि त्या दृष्टीनं मी कालच राजेश भूषण जे प्रधान सचिव आहेत आरोग्य विभागाचे, त्यांचं पत्र माझ्या व्हॉट्सॲपवर सुद्धा आलं होतं, मी बघितलं आणि त्याच्यात त्यांनी जे काही पूर्वीचा अनुभवाच्या माध्यमातून ज्या उपाययोजना सांगितल्या त्यात 5 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पहिला जसं ट्रॅकिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट, त्याला 3T म्हणतो आपण. नंतर चौथा येतो तो वॅक्सिनेशन आणि 5वा येतो तो कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे कोविड अनुषंगिक वर्तणूक. या 5 खऱ्या अर्थाने मुद्द्यांवर आपल्याला कोविडच्या अनुषंगाने काम करणं गरजेचंच आहे. त्याचा आपल्याला पूर्व अनुभव आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या पार्श्वभूमीच्या आधारावरच मला हे सांगायचं आहे की आता जे PSA प्लांट्स आहेत मोठ्या पद्धतीनं आपण बनवलेले होते, तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालयापर्यंत आपण ऑक्सिजनचे प्लांट्स बनवलेले होते. हे सगळे प्लांट्स सुस्थितीत आहेत का नाही ते सुद्धा तातडीनं तपासणं, त्यांचं मेंटेनन्स करणं हे सुद्धा गरजेचं आहे. मेडिसिन्स या ट्रीटमेंटच्या अनुषंगाने आज माझी जी माहिती ती निश्चित प्रकारे खूप मोठ्या पद्धतीनं कमतरता आहे. ती मेडिसिन्सची कमतरता असता कामा नये ह्या बाबतीतली सुद्धा खबरदारी तातडीनं घेणं आवश्यक आहे. आणि आता जे काही बाहेरून येणाऱ्या लोकांचं केंद्र शासनाच्या सूचनेवरून एअरपोर्टवर टेस्टिंग सुरू केलेलं आहे, ती चांगली बाब आहे, ती स्वागतार्ह आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीनं जसा एक स्टेट टास्क फोर्स होता, मी आज ऐकतोय की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेजण या कोविडच्या अनुषंगाने बैठक घेत आहेत, तर तशा पद्धतीनं टास्क फोर्स गठीत करणं आणि पूर्वीच्या अनुभवा लक्षात घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेची सुरक्षितता करणं मला वाटतं ही महत्त्वाची बाब आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आज कोणीही जर पॉझिटिव्ह होत असेल किंवा पॉझिटिव्ह झालेला असेल, त्याचा टेस्ट झाली आणि तो पॉझिटिव्ह डिटेक्ट झाला तर त्या व्यक्तीचं आयसोलेशन अतिशय कार्यक्षम आणि परिणामकारक पद्धतीनं व्हायला पाहिजे. आणि दुसरी बाब अशी आहे की त्याचा व्हेरियंट कोणता आहे तो जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून तपासलं पाहिजे. कारण कोणता व्हेरियंट आहे हा जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण जे काही वॅक्सिनेशन झालेलं आहे त्या वॅक्सिनला हा व्हेरियंट एस्केप करतो का किंवा काय आहे, त्या सगळ्याच बाबी ज्या काही आहेत त्या लक्षात येतात. त्यामुळे जे काही ॲडवायझरी आलेली आहे त्याच्यामध्ये जिनोमिक सिक्वेन्सिंग करणं गरजेचं सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय मला असं म्हणायचं की खूप सिरियसली घेऊन होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे बरेचसे आता अधिकारीसुद्धा बदलाबदली झालेली आहे, काही नवीन लोक आलेले आहेत, काही रिक्त जागा आहेत. ह्या सगळ्या जागा फटफट भरल्या पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीचे या दृष्टिकोनातून सतर्कतेने लक्ष घातलं पाहिजे. मराठी संपव.
वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहेत महाजन यांनी सांगितलं की व्हेंटिलेटरची संख्या महाराष्ट्रामध्ये कमी आहे. जर अशा स्वरूपात अचानक मोठी लाट आली तर महाराष्ट्र किती प्रिपेअर आहे? कारण की या सगळ्याच क्रुशियल पोझिशनमध्ये तुम्ही काम केलं तर त्यावेळेस व्हेंटिलेटर आणले, केंद्र सरकारकडनं मागवले, हे सगळ्या घडामोडी घडल्या होत्या. सद्यस्थिती काय पोझिशन आहे? मला असं वाटतं की आज जे काही व्हेंटिलेटर्सची संख्या आहे ती निश्चित प्रकारे आपल्याला आपण खूप मोठ्या संख्येला तोंड दिलेलं आहे, त्याची तयारी आपण केलेली आहे. त्यामुळे आज लगेच व्हेंटिलेटर्स निश्चित प्रकारे जिथे जिथे ज्या जिल्ह्यात कमी असेल, ज्या तालुक्यात कमी असेल, ज्या दवाखान्यात कमी असेल तिथे तत्परतेने या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. परंतु ज्या अर्थी इन्फेक्टिव्हिटी रेट एवढा हाय असेल तर त्या अर्थी आपल्याला सगळ्यांच्या बैठका घेऊन साधनसामुग्री, औषधी, त्याच्यानंतर टेक्निकल स्टाफ, डॉक्टर्सचा स्टाफ, स्पेशलाइज्ड डॉक्टर्सचे स्टाफ, या सगळ्याच बाबी आहेत का नाही व्यवस्थित हे निश्चित प्रकारे फार बारकाईने लक्ष ठेवून त्या ठिकाणी फील्डवर जाऊन बघितलं पाहिजे असं माझा आग्रहाचं सांगणं सध्याच्या सरकारला निश्चित प्रकारे आहे. सर हिंदी में बताइए, चाइना में आज मैं ये बोलना चाहता हूँ कि दुनिया में अगर हम देखेंगे तो चाइना की आज स्थिति लॉकडाउन की हो गई है. चाइना, जापान, साउथ कोरिया, अमेरिका और ब्राज़ील ये देशों में बहुत बड़ी मात्रा में कोरोना की संख्या और कोरोना के मरीज़ की संख्या बढ़ती हुई नज़र आ रही है. मुझे ऐसा लगता है कि इन देशों के जो आज परिस्थिति है उसके तरफ देखते हुए हमने भी निश्चित तौर पर सतर्कता बरतनी चाहिए. और सतर्कता का महत्व यही होता है कि केंद्र शासन हो, WHO हो, उनकी जो भी एडवाइजरी आती है उसको बहुत ही स्ट्रिक्टली अनुपालन उसका होना चाहिए. जैसा कि 5-fold प्रोग्राम दिया गया है, ट्रैकिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट, वैक्सीनेशन और कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, इसके अनुषंगिक हमने काम करना ज़रूरी है. और मुझे ये यकीन है कि जो काम हमने पिछले 2 साल में किया है, बहुत बड़ी तादाद में हमने हॉस्पिटल्स में इक्विपमेंट्स दिए हैं, ऑक्सीजन के प्लांट्स लगाए हैं. तो उन ऑक्सीजन के प्लांट की जो स्थिति है उसका वेल मेंटेन्ड है या नहीं, वो अभी चालू करने के स्थिति में है या नहीं, यह सभी जानकारी रख के वेल मेंटेन स्थिति में रखना बहुत ज़रूरी है. मुझे आज जो यहाँ पर पता चल रहा है कि मेडिसिन्स निश्चित तौर पर कम नज़र आ रहे हैं हर हॉस्पिटल्स में, उसकी मात्रा भी बढ़ानी चाहिए. स्टेट टास्क फोर्स एक नए तरीके से गठित होना चाहिए. और जो भी लोग पॉजिटिव आज आ रहे हैं उन पॉजिटिव लोगों को सीक्वेंसिंग, उनका जीनोमिक सीक्वेंसिंग होना भी ज़रूरी है. और यही एडवाइज़री केंद्र शासन के स्वास्थ्य विभाग की है. उस एडवाइज़री के तहत राज्य शासन के स्वास्थ्य विभाग ने और राज्य सरकार ने काम करना ज़रूरी है. मुझे लगता है कि जो लोग एक्सपीरियंस्ड हैं, अनुभवी है, उन लोगों का मार्गदर्शन इस कोरोना की बढ़ती हुई संख्या के माध्यम से हमने सरकार ने भी लेना ज़रूरी है. सर डेटा मंगाया है चाइना से, जिस तरह से हालात वहाँ बने हैं आगे को लेके, तो कहीं ना कहीं ज़्यादा सतर्क रहने की जरूरत है. क्योंकि हमने देखा था पिछली बार की जो फ्लाइट्स का आवन जावन हो रहा था इंटरनेशनली, उससे ज़्यादा आउटब्रेस्ट हुआ था मुंबई में स्पेसिफिक. निश्चित तौर पर हमें जो मुझे कहा गया है या जो मैंने पढ़ा है कि इन्फेक्टिविटी रेट यह जो आज कोरोना का जो वायरस है उसका बहुत ज़्यादा है, ऐसा मुझे बताया गया है. तो अगर इसका सीरियसनेस हमने लेना चाहिए. आज मैं निश्चित तौर पर स्वागत करूंगा केंद्र शासन के इस पहल पर कि उन्होंने बाहर से आने वाली सभी पैसेंजर्स का टेस्टिंग करना शुरू किया है. तो ये जैसा स्टेप लिया गया है उसी तरह से हमने सतर्कता बहुत ज़्यादा तरीके से हमने बरतना चाहिए. क्योंकि पिछला अनुभव जो है उस अनुभव को देखते हुए हमारा वैक्सीनेशन निश्चित तौर पर हुआ है, लेकिन यह वैक्सीनेशन भी इस आने वाले वेरिएंट के लिए उपयुक्त है या नहीं, या उसको यह वेरिएंट एस्केप करता है क्या, ये सभी जानकारी रखते हुए स्टेप्स लेना ज़रूरी है. सर मुंबई की जहाँ तक बात करें तो क्रिसमस और न्यू ईयर काफ़ी बड़ी तादाद में जो टूरिस्ट हैं वो आते हैं मुंबई में, तो कहीं ना कहीं
हाँ, अभी तो ऐसा है कि न्यू ईयर है, क्रिसमस है, कई ऐसे त्यौहार है कि जिससे या कई ऐसे ओकेजन्स है कि जिससे बहुत बड़ी तादाद में लोग इकट्ठा आने वाले हैं। तो यह देखना ज़रूरी है कि अगर संख्या बढ़ रही है तो केंद्र शासन का उसके ऊपर जो भी एडवाइजरी होगा या आएगा उसका अनुपालन करना जरूर। थँक्यू। भाषण लॉकडाऊन काल लोकसभेमध्ये खासदार राहुल शेवाळे यांनी एयू नावाचा उल्लेख केला, आपली प्रतिक्रिया? मला असं कळालं की राहुल शेवाळे कधी पार्लमेंटमध्ये बोलत नाहीत। खासदार म्हणून मुंबईचे महाराष्ट्राचे प्रश्न हे पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी ते त्या ठिकाणी खासदार झालेले आहेत, पण तिथं त्यांनी मुद्दा मांडून कुठं मांडला तर एयूचा विषय त्या ठिकाणी मांडला। आता आपण सर्वांनी एक समजून घेतलं पाहिजे की जेव्हा सुशांत सिंग राजपूतचा विषय हा महाराष्ट्रामध्ये तापला होता, तो मुद्दामून भाजपकडनं तापवला जात होता। त्याचं मुख्य कारण त्यावेळेस बिहारचं इलेक्शन होतं। बिहारच्या इलेक्शनमध्ये भाजपला मतदान व्हावं या दृष्टिकोनातून भाजपचे महाराष्ट्रातले नेते या प्रकरणाला त्या ठिकाणी वेगळं दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते। आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इलेक्शन जसं बिहारचं संपलं हा मुद्दा शांत झाला। आता तुमचा सर्वांचा प्रश्न असेल की काल राहुल शेवाळे न बोलणार सर, कालपासून एक प्रश्न करतोय की प्रश्न असेल, सुशांत प्रकरण असेल, काल स्वतः राहुल शेवाळेंनी पण हा प्रश्न उपस्थित केला संसदेमध्ये, नेमकी यावर तुमची भूमिका आहे? तुम्ही पण हा प्रश्न लावून धरला होता। जेव्हापासून सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान या दोघांचीही मृत्यू झाली त्या दिवसापासून आजपर्यंत आपण सगळ्या जणांनी विचार करायला हवा की महाराष्ट्रामध्ये एवढे राजकारणी लोक आहेत, एवढं राजकीय नेते लोक आहेत, जेव्हा जेव्हा सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियानचा प्रश्न येतो, मुद्दा काढला जातो, तेव्हाच फक्त आदित्य ठाकरेंचं नाव का घेतलं जातं, दुसऱ्या राजकारणीचं नाव का घेतलं जात नाही, का उल्लेख करत नाही काय दुसरे राजकारणी महाराष्ट्रात नाही? म्हणजे कुठे ना कुठेतरी डाल में कुछ काला आहे म्हणून तर फक्त एकाच माणसाचं सातत्याने नाव घेतलं जातं की बाबा सुशांत सिंग राजपूत आलं तर आदित्य ठाकरे, रिया चतुर्वेदी आलं तर आदित्य ठाकरे, दिशा सालियान आलं तर आदित्य ठाकरे। म्हणजे एवढे सगळे लोक आतापर्यंत मी असो, सन्मान्य राणेसाहेब असतील, सन्मान्य आमचे अमित साटमजी असतील, सन्मान्य अतुल भाटकरजी असतील, आम्ही सगळेजणच ह्याबद्दल बोलत होतो। त्याचबरोबर सुशांत सिंगचे फॅन पण वारंवार बोलतायत की बाबा ह्याची चौकशी व्यवस्थित करा। पण आता काल ज्यांनी हा विषय लोकसभेमध्ये बाहेर काढला ते खासदार राहुल शेवाळे, ते नेमकं कोण आहे? ते मातोश्रीच्या पहिल्या किचन कॅबिनेटमध्ये होते, यांचे लाडके होते, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून वर्षानुवर्ष काम केलेलं आहे। आता काल मी आदित्य ठाकरेची भूमिका ऐकली की बाबा मी त्याला काडीची किंमत देत नाही, पण स्थायी समिती अध्यक्ष असताना, खासदार असताना जेव्हा तुमच्या घराकडे पेट्या पोचवायच्या तेव्हा राहुल शेवाळेला किती किंमत होती तेही तुम्ही सांगा। आणि जेव्हा त्यांच्याच किचन कॅबिनेट मधला एक खासदार बाहेर येऊन जेव्हा सांगतोय की बाबा रिया चतुर्वेदी आणि त्याच्यामध्ये जे 44 कॉल झाले त्याच्यामध्ये एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे आहे, तर मग ह्याची तर चौकशी झालीच पाहिजे। आतापर्यंत जे आम्ही लोक बोलत होतो त्याच्यापेक्षाही महत्त्वाची भूमिका आता राहुल शेवाळेजींनी घेतलेली आहे। म्हणून माझं एवढं स्पष्ट म्हणणं आहे, होऊन दे एकदा। माझं म्हणणं आहे की एकदाच तुम्ही आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा या दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या बाबतीमध्ये, होऊन दे। जसं आता श्रद्धा वालकरच्या केसमध्ये आफताबची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आली, तसंच आदित्य ठाकरेची एकदा नार्को टेस्ट करा। म्हणजे ए फॉर आफताब आणि ए फॉर आदित्य, सगळे विकृतीचं नाव आता एकच समान झालेलं असं दिसतंय। म्हणून एकदा त्याची नार्को टेस्ट करून आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा आणि या सुशांत सिंग आणि दिशा सालियानच्या बाबतीमध्ये सत्य लोकांना बाहेर येऊन दे। दिशा सालियानची केस आज पण मुंबई पोलिसांकडे आहे, सीबीआयकडे नाही आहे। सीबीआय फक्त सुशांत सिंग राजपूतचीच केस फक्त इन्व्हेस्टिगेट करते। म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगेन, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना सांगेन
की दिशा सालेंची केस जी आज मुंबई पोलिसांकडे आहे ती कृपया करून आपण परत रिओपन करा, त्याची परत चौकशी करा. नेमकं 8 आणि 9 जूनच्या रात्री काय झालं, कशामुळे सुशांत सिंगची हत्या करण्यात आली, कशामुळे काय काय घटना घडल्या, रिया चतुर्वेदीचा त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहे, दिशा सालियांच्या केसमध्ये आयोग 2दा का बदलला गेला, तिच्या इकडचं CCTV फुटेज आणि सुशांत सिंगची CCTV फुटेज आज पण का गायब आहे, तिकडचा विजिटर जे पुस्तक आहे त्याची पानं 8 आणि 9 तारखेची का फाडली गेली, आज पण दिशा सालियांचा फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आलेला नाही. मग अगर तिची खरंच आत्महत्या होती मग एवढ्या सगळ्या गोष्टी का लपवल्या जात आहेत. म्हणून एकदाच आदित्य ठाकरेची, कारण का आता सगळेजण बोलायला लागलेत, पहिलं फक्त मोजके 2-3 बोलायचे, आज महाराष्ट्र आणि देश बोलतोय की आदित्य ठाकरेची चौकशी करा. म्हणून एकदाच आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा आणि सत्य बाहेर आणा. हिंदी में बताइएगा, आप आदित्य ठाकरे की नार्को टेस्ट की मांग कर रहे हैं, क्यों कर रहे हैं? ऐसा है कि दिशा सालियान और सुशांत सिंह केस के बारे में कल राहुल शेवाले जी ने, जो खासदार है, उन्होंने सांसद है, उन्होंने लोकसभा में मांग की कि जो AU नाम का जो व्यक्ति है वो आदित्य उद्धव ठाकरे है, जिसने रिया चतुर्वेदी को 44 कॉल किए. हम लोग पहले दिन से बोल रहे हैं कि ये सुशांत सिंह और दिशा सालियान के केस में जिस मंत्री का इन्वॉल्वमेंट है, जिस बारे में बिहार पुलिस ने भी रिपोर्ट तैयार की है, उसका नाम, आदित्य ठाकरे का नाम बिहार पुलिस ने भी लिया था. सुप्रीम कोर्ट में भी इस बारे में मेंशन हुआ था कि तभी के चीफ मिनिस्टर का बेटा उस केस में इन्वॉल्व है. ये सुप्रीम कोर्ट का डॉक्यूमेंट है, डॉक्यूमेंटेड है ये. तो इतना सब होने के बाद अगर सच्ची में सच बाहर आना होगा तो जैसे श्रद्धा वालकर के मर्डर के बाद आफ्ताब का नार्को टेस्ट करने के बाद सच्चाई बाहर आई, वैसे ही दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत के केस के बारे में आदित्य ठाकरे की नार्को टेस्ट होनी चाहिए, जिससे सच बाहर आएगा और दूध का दूध, पानी का पानी हो जाए. आपने कहा A फॉर आफ्ताब और A फॉर आदित्य, आपने कहा कि दोनों नहीं, सच्ची में, क्योंकि जिस तरीके से ये दोनों केस अगर आप देखेंगे, A फॉर आफ्ताब उसकी सच्चाई बाहर आ गई, वैसे A फॉर आदित्य अभी सच्चाई बाहर आनी चाहिए. पॉलिटिक्स कर रहे हैं राहुल शेवाले, नहीं, इसमें नीतीश राणे पेटी पॉलिटिक्स कर रहे हैं, राणे साहब पेटी पॉलिटिक्स कर रहे हैं, अमित साटम कर रहे हैं, लाखों सुशांत सिंह के फैन कर रहे हैं, अभी राहुल शेवाले, सारे पेटी पॉलिटिक्स कर रहे हैं. और सच्चाई की पॉलिटिक्स के, सच्चाई की मूर्ति सिर्फ आदित्य ठाकरे, बाकी हम सब झूठ बोल रहे. एक आदमी बोलता तो मान जाते, इधर सारी की सारी दुनिया बोल रहे हैं कि आदित्य ठाकरे का उसके अंदर इन्वॉल्वमेंट है, तो उसका इन्वेस्टिगेशन होना चाहिए ना. दिशा सालियान की केस आज भी मुंबई पुलिस के पास है. मैं मुख्यमंत्री जी को, उप मुख्यमंत्री जी को मांग करूंगा कि दिशा सालियान की केस वापस रीओपन करे. उसका आयो 2 बार बदला गया, उसका CCTV फुटेज आज भी गायब है, उसका विजिटर बुक का 8 और 9 तारीख का उसके पेजेस आज भी फटे हुए हैं, उसका जो टावर लोकेशन है उस रात का वो मैच होना चाहिए. तो ये सारी चीज जब तक बाहर आती नहीं है, मैंने रिया चतुर्वेदी का देखा कि उसका बोलना है कि AU कुछ और है. जब AU वो नंबर पे किसी ने फोन किया तो वो बोलता है नहीं, मैं AU नहीं हूँ, SU. तो असली AU कौन है, किसका ट्विटर हैंडल पे AUT ठाकरे लिखा है, वो दुनिया को मालूम है. तो इसलिए एक ही बार नार्को टेस्ट करो और सच्चाई बाहर निकालो. सर, संजय राऊत म्हणाले आरोप करणाऱ्यांना आरोप करून द्या. अरे संजय राऊत की उरली सुरली काल रात्री प्रवेशानंतर निघालेली आहे. त्याला सांग पहिला आपली घातलेली वाचव आणि मग आता हे वक्तव्य दे. ते म्हणतात की सुशांत राजपूत यांचे सगळं दळबद्रीपणाचं राजकारण सुरू आहे, मुख्यमंत्र्यांवर कारण का आरोप होऊ लागले, डायव्हर्ट. बरोबर आहे, सुशांत सिंगवर आरोप चुकीचे आहे, डॉक्टर पाटकरवर आरोप चुकीचे आहेत, है ना. म्हणजे स्वतः सत्तेचा वापर करून महिलांचं शोषण करायचं, महिलांवर अत्याचार करायचा आणि त्यावर जेव्हा न्याय देण्याची वेळ आली तेव्हा मग दुसऱ्यांवर आरोप करायचे. ह्यालाच म्हणतात उद्धव ठाकरेची उरलेली सेना. ते म्हणतात आता किती तुम्ही फायली काढल्या तरी 2024ला जो हिशोब कोण म्हणतंय,
कोण म्हणते जाऊन दे रे, कसल्या कचऱ्याबद्दल बोलतोस तू? दुसरा विषय बोल. त्याला एक ग्रामपंचायतीची लायकी नाही. तुम्ही लोक तो आम्हा लोकांना त्याच्याबद्दल प्रश्न. आम्ही 4-4 लाख लोकांमध्ये निवडून येतो. 200च्या वरती ग्रामपंचायत आम्ही निवडून आणतो. ज्याला स्वतःला ग्रामपंचायतचा सरपंच बनण्याची लायकी नाही, उभं राहत नाही, त्याच्याबद्दल आम्ही काय उत्तर द्यायचं? चला. पाटलांना न्याय मिळालाच पाहिजे. 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 पोलीस पाटलांचे हक्क मिळालेच 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 पाहिजे. पोलीस पाटलांना न्याय मिळालाच पाहिजे. पोलीस पाटलांना न्याय मिळालाच पाहिजे. पोलीस पाटलांचे प्रश्न सुटलेच पाहिजे. पोलीस पाटलांचे प्रश्न सुटलेच पाहिजे. पोलीस पाटलांना न्याय मिळालाच पाहिजे. पोलीस पाटलांना न्याय मिळालाच पाहिजे. पोलीस पाटलांना न्याय मिळालाच पाहिजे. पोलीस पाटलांचे प्रश्न सुटलेच पाहिजे. पोलीस पाटलांचे प्रश्न सुटलेच पाहिजे. पोलीस पाटलांना पेन्शन मिळालेच पाहिजे. पोलीस पाटलांना पेन्शन मिळालेच पाहिजे. पोलीस पाटलाच्या मानधनात वाढ झालीच पाहिजे. पोलीस पाटलाच्या मानधनात वाढ झालीच पाहिजे. अरे खाली ठेवतो, खाली ठेवतो, थांब, खाली ठेवतो, थांब. अरे पडेल तो कॉर्डलेस आहे. पोलीस पाटलांना पेन्शन मिळालेच पाहिजे. 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 आज आपल्यासमोर सांगण्याचं, आता आपल्याला भेटण्याचं कारण म्हणजे आज सकाळपासून अधिवेशनाचा आजचा दिवस सुरू होता. गुरुवारचा दिवस विरोधी पक्षाचा प्रस्ताव असतो. आम्ही आवर्जून विदर्भातले, मराठवाड्यातले, उत्तर महाराष्ट्रातले, मागासवर्गीय भागातले महत्त्वाचे प्रश्न घेऊन प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवलेला होता. 5:30 वाजता गिलोटिन झाल्यानंतर त्या प्रस्तावाच्या बद्दल चर्चा पण होणार होती. आणि सकाळपासून आम्ही नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजल्यापासून येऊन सगळे लक्षवेधी असेल, अर्धा तास चर्चा असेल, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते मांडण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाच्याकडनं सगळे मंत्री हजर पाहिजे ते देखील हजर नसतात. परंतु त्याच्यामध्ये देखील ताठर भूमिका आम्ही घेतली नाही. आम्ही त्याच्यात वेळोवेळी हेच लक्षामध्ये आणून दिलं की बाबा ते संबंधित मंत्री हजर ठेवा. लक्षवेधी असतात, लक्षवेधीचे आमदार येतात, त्यांचे मंत्री नाहीत म्हणून लक्षवेधी होत नाही. अशा सगळ्या घटना होत होत्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अधिवेशन सुरू झाल्यापासून काही महत्त्वाचे इश्यू, जसा सीमा प्रश्नाच्या संदर्भातला असेल, जसा मराठवाडा विदर्भातला अनुशेष भरून काढण्याच्या बद्दलचा असेल, महापुरुषांच्या बद्दल अपशब्द बेताल वक्तव्य करण्याच्या बद्दलचा असेल, किंवा इथल्या एका भूखंडाच्या बद्दल जे पेपरला बातम्या प्रसिद्ध झाल्या की 2 कोटीला 83 कोटी रुपयाचा भूखंड देण्यात आला. ते 83 कोटी रक्कम असणारा भूखंड 2 कोटीला देण्यात आला. अशाही प्रकारच्या काही गोष्टी होत्या. त्याच्यातून माहिती आमच्यातले नाना पटोले साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, बाकीचे सगळे मान्यवर असतील, यांच्याकडे त्या ठिकाणी होती. आणि त्याच्याबद्दलचे पण काही इश्यू हे आज आम्हाला सभागृहामध्ये काढायचे होते. परंतु ते सगळे सोडून आज सत्ताधारी पक्ष सकाळपासूनच काही वेगळ्या मनस्थितीमध्ये आलेले होते. त्याच्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर नव्हते, परंतु तालिका अध्यक्ष हे तिथं बसायचे. आणि कारण नसताना जी आज मुलगी आपल्यात हयात नाही त्या दिशाच्या बद्दल काही ना काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य काढून एक त्या सभागृहामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने केला. त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या अनेक पुरुष विधायकांना पण, आमदारांना आणि महिला आमदारांना पण बोलून दिलं. हा अधिकार त्यांचा असतो, त्याच्याबद्दल दुमत नाही. अनेक 10पेक्षा जास्त लोक सत्ताधारी पक्षाचे बोलले. त्याच्यात मला पण विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका मांडायची होती. आमचे सहकारी भास्करराव जाधवांना पण भूमिका मांडायची होती. इतर पण आमचे काही सहकारी नाना पटोले असतील, जयंतराव असतील, इतर मान्यवर असतील, त्यांना मांडायची होती. माझं म्हणणं आहे की
सभागृह चालत असताना सत्ताधारी पक्षाचं जसं काम सभागृह चालावं असं असतं, तशाच पद्धतीनं विरोधी पक्षाला पण त्यांचं म्हणणं मांडण्याच्या संदर्भामध्ये आयुधाचा वापर करून संधी दिली गेली पाहिजे. परंतु तसं अजिबात आज होत नव्हतं आणि त्याच्यातून एवढा मनस्ताप होत होता, सगळ्यांनाच त्याचा त्रास सहन करावा लागत होता. कारण नसताना नवीन आमदारांना पण टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये होत होता. वास्तविक स्वर्गीय दिशाच्या आई वडिलांनी काय स्टेटमेंट केलं हे उभ्या महाराष्ट्राला आणि सर्व पत्रकार मित्रांना माहिती आहे. त्या म्हणाल्या की बाबा आमच्या मुलगी आता हयात नाही, परंतु त्या मुलीची बदनामी करू नका, आम्हाला ते असह्य होतंय, आम्हाला ते भगवत नाही, तुम्ही जर थांबवलं नाही तर मग आम्हाला टोकाची भूमिका घेण्याची वेळ येईल. अशा पद्धतीनं त्यांनी पोलिसांना पण जबाब दिला, तशा पद्धतीनं मीडियाला पण त्यांनी सांगितलं. आणि आमची मुलगी कशामुळे गेली, काय गेली ते आम्हाला माहिती आहे. ते स्वतः तिथं पंचनामा करत असताना हजर होते, पण त्या राष्ट्रपतींच्याकडे पण ते गेले. सगळीकडे न्याय मागण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. परंतु दुर्दैवाने आपल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचे काही सिनियर लोक, मग भाजपचे मंत्री असतील, भाजपचे आमदार असतील, काही इतर सहकारी असतील, जे सातत्याने उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरेजी असतील, शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना असेल, ह्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे गरळ ओकायचं काम, बेताल वक्तव्य करण्याचं काम आणि ह्याच्यातून कुणाला तरी टार्गेट करण्याचं काम, राजकीय दृष्टिकोनातनं त्यांना कुठंतरी त्यांची बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं होतं. आणि आज तशाच पद्धतीचा केविलवाणा प्रयत्न त्या केसमध्ये ती CBIकडे केस गेली. CBIनी सुशांत सिंगनी आत्महत्या जी केलेली आहे त्याच्यामध्ये कुणाचाही दोष नाही आणि त्यांनी ती आत्महत्याच केलेली आहे असं तपासात सिद्ध झालेलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने ते सांगितलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये दिशाच्या बद्दल पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु कुठंतरी नवीन नेतृत्वाला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न आज सत्ताधारी पक्षाच्या काही मान्यवरांनी त्यांचा बहुमताचा जोरावर तिथं केला गेला. त्याच्यामध्ये आम्ही पण सगळेजण चिडून गेलो की बाबा तुम्ही आम्हाला का बोलून देत नाही. आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांना पण राग आला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते 32 वर्ष या सभागृहाचे सभासद आहेत. अनेक महत्त्वाची मंत्रिपद, अनेक महत्त्वाचे विभाग हे त्यांनी सांभाळलेले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष म्हणून ते त्या ठिकाणी काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये हा पक्ष काम करतोय आणि सगळ्यांना मिळून मिसळून धरून वागणारं हे व्यक्तिमत्व आहे. तुम्ही आजपर्यंत त्यांचा 32 वर्षाचा इतिहास बघितला तरी देखील आपण सगळेजण ते शांत समन्वय वागणारे आहेत. म्हणजे माझा कसा कडकपणा आहे, मी लगेच आरेला कारे बोलतो, इतका माझा फटकळ स्वभाव आहे, तसा पण त्यांचा स्वभाव नाही. आणि एवढी सगळी परिस्थिती असताना आज तिथं जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की कुठंतरी एखादा शब्द जर गेलेला असला तरी इतकं टोकाची भूमिका घेण्याचं काही कारण नाही. अतिशय समंजसपणे सर्व पक्षीय विरोधी पक्षातल्या सर्व मान्यवरांनी त्याच्यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, त्याच्यात अजित पवार, भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे, राजेश टोपे, त्याच्यामध्ये भास्करराव जाधव, असे अनेक आम्ही मान्यवर त्यांना ही सगळी गोष्ट समजून सांगत होतो. तुम्ही स्वतः बघताय वगैरे. परंतु ते म्हणायचे की नाही तुम्ही ह्यांच्याशी बोला, त्यांच्याशी बोला, आम्हाला सगळ्या आमदारांच्या भावना फार तीव्र आहेत अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि ते सगळं सांगून आम्हाला काहीतरी मार्ग काढतो का काय अशी चर्चा आमच्या लोकांशी करतो. वास्तविक आम्ही पण राजकारण करणारी माणसं आहोत. एकदा जर राज्यात प्रमुखांनी पक्षाच्या ठरवलं तर आम्ही आमच्या आमदारांना समजावून सांगू शकतो किंवा ह्याच्यातनं शांत राहा. आणि आम्हाला पण आज विनियोजन बिलाच्या मध्ये काही बोलायचं होतं, आम्हाला पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बोलायचं होतं. आज आमचा तर हक्काचा विरोधी पक्षाचा ठराव होता आणि तो ह्या मागासलेल्या भागाच्या करता, विदर्भाच्या भागाकरता, माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या करता, इथल्या कष्टकऱ्यांच्या करता, इथल्या कामगारांच्या करता, इथल्या मुलामुलींच्या करता, म्हणजे विद्यार्थ्यांच्या करता, सगळ्या कष्टकऱ्यांच्या करता तो आमचा विषय होता. परंतु ह्याच्यामध्ये त्यांनी काही समंजस भूमिका घेतली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शांतपणे सभागृहात बसले.
शंभूराज देसाईंनी काही भूमिका मांडली आणि संसदीय कामकाज मंत्री या नात्याने त्यांनाही आजचं म्हणजे नागपूरचं अधिवेशन संपेपर्यंत आमच्या प्रांताध्यक्षांना त्यांनी निलंबित त्या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो आणि आज आम्ही सगळ्यांनीच ह्या निर्णयाच्या बद्दल वॉकआउट केलेलं आहे. आजच्या कामकाजावर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे. उद्या काय करायचं काय नाही त्याच्याबद्दल आम्ही एकत्र येऊन सकाळी नेहमी सर्व विरोधी पक्षाचे प्रमुख आणि गटनेते आम्ही एकत्र बसत असतो. तर समाजवादी पार्टी पण असते, शेतकरी कामगार पक्ष पण असतो, डाव्या विचाराचे पण लोक असतात आणि त्याच्यातनं पुढं काय आमची लाईन ऑफ ॲक्शन आहे ती आमची ठरवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. पण मला जे काही सभागृहात बोलायचं होतं, आम्हाला सभागृहाच्या बद्दल आदरच आहे, अध्यक्षांच्याही बद्दल आदर आहे. आम्हाला कुठंही वेगळ्या प्रकारचे वातावरण ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं नाही, ह्या विधिमंडळामध्ये निर्माण करायचं नाही. पण आम्हाला जनतेने ज्या कारणाकरता निवडून दिलेले आहे ते प्रश्न सोडवण्याच्या करता आम्हाला हे हक्काचं ठिकाण असतं. पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, बजेट अधिवेशन आणि त्या सगळ्या गोष्टीचा वापर करून जे काही गेल्या 6 महिन्यामध्ये सरकारचं सातत्याने चुका घडतायत, ह्या चुका त्या सभागृहाच्या आयुधाचा वापर करून सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम त्या ठिकाणी आम्हाला करायचं होतं. आम्ही पहिल्या दिवसापासून सुरुवात केलेली होती. आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठंतरी गोंधळ व्हावा आणि कामकाज बंद पडावं अशा प्रकारची अजिबात भावना नव्हती. परंतु आज सत्ताधारी पक्षाचा एकंदरीत राग रंग बघितला तर त्यांच्या मनामध्ये पहिलंच काहीतरी वेगळं ठरवून ते आलेले होते आणि त्यांना काही आज ॲफिडेव्हिट काल रात्रीपर्यंत केलेलं आहे त्याच्याबद्दल जितेंद्रजी किंवा नाना पटोले साहेब सांगतील. तर त्याच्यामध्ये विरोधी पक्ष पुन्हा काहीतरी आक्रमक होऊन त्या ठिकाणी मागणी करेल आणि मग ती मागणीच पुढे यायला नको म्हणून त्याला काहीतरी वेगळं स्वरूप द्यायचं, लोकांचं लक्ष एका ठिकाणून दुसरीकडं जाणीवपूर्वक डायव्हर्ट करायचं, महागाई बेरोजगारी हे प्रश्न हे बाजूला सारायचे, आपल्यावर काही आरोप होतील ते त्याच्यातनं होऊन द्यायचे नाही. अशा प्रकारे हे एकंदरीत आजच्या कामाच्या निमित्तानं आम्हाला स्पष्टपणे तिथं पाहायला मिळालं आणि हे सत्ताधारी पक्षांनी बरोबर केलं नाही. अशा प्रकारे विरोधी पक्ष नेता या नात्याने माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं स्पष्ट मत झालेलं आहे आणि त्याच्यामुळं हा जो निर्णय घेतला तो निर्णय त्यांनी घ्यायला नको होता. एवढ्या सिनियर व्यक्तीच्या प्रश्नोत्तराचा तास विधानसभेमध्ये होता. हा तास सुरू होण्याच्या पूर्वी माजी विधानसभा अध्यक्ष आणि सन्माननीय आमदार नाना पटोले साहेबांनी एक मुद्दा तिथं उपस्थित केला. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या गृह विभागाने एक IPS अधिकारी वरिष्ठ पातळीवरच्या रश्मी शुक्ला यांनी पुण्यामध्ये असताना अनेक महत्त्वाच्या लोकांचे फोटो हे फोन हे टॅपिंगला त्या ठिकाणी परवानगी दिलेली होती. वास्तविक फोन टॅपिंगला परवानगी देत असताना त्याच्यामध्ये काही नियम आहेत, त्याच्यात कुणाचे फोन टॅपिंगला द्यायचे असतात आणि हा सगळा इतका महत्त्वाचा मुद्दा होता म्हणून नियम 57 अन्वये आज प्रश्नोत्तराचा तास थांबवावा आणि ह्याबद्दलची चर्चा करावी. कशा करता करावी की त्यांची पाठीमागच्या काळामध्ये इन्क्वायरी चालू होती आणि वेगवेगळे फक्त नाना पटोले साहेब नाही, एकनाथराव खडसे असतील, आशिष देशमुख असतील, संजय काकडे असतील, अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांची नावं वेगळी, नाना पटोले नाव नाही, नाव मात्र कुठलं तरी वेगळ्या व्यक्तीचं होतं आणि अशा पद्धतीचे फोन नंबर मात्र ह्या व्यक्तींचे होते. ते सिद्ध झालं. सिद्ध झाल्यानंतर चौकशी चालू होती. चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकार मागचं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं 2.5 वर्ष काम करत होतं. काही कारणांनी ते सरकार बाजूला गेलं आणि एकनाथराव शिंदेंचं सरकार आलं आणि त्या सरकारने नंतर ही चौकशी थांबवली आणि तशा पद्धतीनं त्यांनी निर्णय घेतला. ते घेत असताना त्यांनी त्याच्यामध्ये क्लीन चिट पण देऊन टाकली. वास्तविक हे सगळी मॅटर ज्यावेळेस कोर्टाच्या पुढे गेली, कोर्टाने सांगितलं असं तुम्हाला अशी चौकशी थांबवता येणार नाही. वास्तविक प्रत्येक वेळेस कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतो. नेहमीच हे सरकार कुणाला कुणाला पाठीशी घालण्याच्या करता निव्वळ राजकीय भूमिकेतनं काम करते. वास्तविक तिथं महत्त्वाच्या पदावर बसल्यानंतर
असा भेदभाव करून चालत नाही. परंतु गेले 6 महिन्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या घटना घडल्या आणि आज तर विधानसभेचे सन्माननीय सदस्य जे सिटिंग आहेत, जे आत्ता तिथं सभागृहात हजर आहेत, त्यांच्याबद्दलचाच मुद्दा इथं उपस्थित झाला आणि त्याच्याबद्दल प्रश्न उत्तराचा तास तहकूब करून चर्चा जी व्हायला पाहिजे होती. कारण विधानसभेच्या अध्यक्षांचं काम असतं की प्रत्येकाचं संरक्षण विधानसभा सदस्यांचं करणं, विधान परिषदेचं सभापतींचं काम असतं तिथल्यांचं संरक्षण करणं, त्यांना कुठं धोका असेल तर त्याच्याबद्दल बंदोबस्त देणं, त्यांच्यामध्ये कुठला त्यांचा जो अधिकार आहे संविधानाने त्यांना दिलेला तो व्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात जर कुणी घाला घालत असेल तर त्याही बाबतीमध्ये स्वतः विधानसभेच्या अध्यक्षांना हस्तक्षेप करून सरकारला पण निर्देश देण्याचा अधिकार आहे. त्याच्या संदर्भामध्ये विभागाला म्हणजे पोलीस खात्याला पण निर्देश देण्याचा अधिकार आहे. एवढा सगळा अधिकार असताना आम्ही सगळे त्यांच्याकडे मागणी करत असताना देखील त्यांनी नानांचं म्हणणं मांडून देण्याचा परवानगी दिली. नंतर मला थोडंसं बोलून दिलं, आमच्या भास्कररावांना बोलायचं होतं, इतर मान्यवरांना बोलायचं होतं, परंतु हे बोलून पण देत नाही. आम्ही वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून बोलण्याच्या करता मागणी करत असतो. अशी तशी कशी मागणी करत नाही. कारण आम्हालाही सभागृहामध्ये कुणाला 30-35 वर्ष झाली, 32 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, त्याच्यामुळे आम्हाला पण कशा पद्धतीनं सभागृह चालतं. आणि हे तर स्वतः विधानसभेचे माजी अध्यक्षच नाना पटोले साहेब ह्याच टर्मला होते, हे पण आपण सगळ्यांनी बघितलं. आज माजी अध्यक्षांच्या बद्दलच जर तुम्ही अशा प्रकारची भूमिका घेत असेल तर सर्वसामान्य माणसांनी न्याय मागायचा कोणाला, त्यांना आधार देणार कोण? आज आम्हाला तरी आम्ही एवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं आम्हाला काही संरक्षण असतं, इतर काही अधिकार असतो, त्या अधिकाराचा वापर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तोही अधिकार दाबण्याचा प्रयत्न आज झाला. आणि मग सरते शेवटी आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वॉकआउट केला आणि ह्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. वास्तविक महाराष्ट्रातल्या जनतेने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे राज्यकर्ते कशा पद्धतीनं काम करतायत, कसं जवळच्या लोकांना सोडतायत, क्लीन शीट देत आहेत आणि ज्यांचा तपास पूर्ण झालेला आहे अशांचा पुन्हा तपास करण्याच्या करता आदेश काढतायत. म्हणजे हे पण विरोधाभास आहे. असं हे सगळं कामकाज यांचं चाललेलं आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही अतिशय तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो, निषेध करतो. दादा, ज्या घोटाळ्याचा तुम्ही मुख्यमंत्र्यांवर आरोप करताय त्याबाबत आता भाजपने देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंनी विधान परिषदेत प्रश्न लेखी विचारलाय, यामध्ये घोटाळा झालाय का, गैरव्यवहार झालाय का? कशामध्ये? मुख्यमंत्र्यांवर तुम्ही तो एक मिनिट हा पहिला हा होते. हा विषय झाला करा. IPS अधिकारी रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस कमिशनर असताना त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडे गृह खातं होतं फडणवीस, त्यांच्या आदेशाने हे सगळं चाललं होतं का हा प्रश्न आता खऱ्या अर्थानं ऐरणीवर आलेला आहे. कारण की आपल्याला लक्षात असेल की ज्यावेळेस लक्षात आलं की हे फोन टेपिंग हे माझेच नाही, या आमच्या राजकीय लोकांचेच नाही, स्वपक्षीय लोकांचेच नाही, तर IPS अधिकारी पत्रकारांचेही फोन टॅपिंग झालेले आहेत, हे सुद्धा त्याच्यामध्ये निदर्शनास आलं. आणि निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावरची चौकशी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार होतं त्याच्यामध्ये झाली आणि IPS अधिकारी रश्मी शुक्ला त्याच्यामध्ये दोषी आढळली. जे बयान आलेत त्याच्यामध्ये त्या बयानाच्या आधारावर त्या दोषी आल्यात आणि पुण्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि राज्याचे गृहमंत्री आताचे त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की रश्मी शुक्ला ह्या याच्यामध्ये दोषमुक्त झाल्यात, त्यांना क्लीन चिट दिली. कारण की आता हे मुख्यमंत्री मागच्या वेळेस मुख्यमंत्री असताना तेच सभागृहातच दोषी असलेल्या मंत्र्यांना क्लीन चिट द्यायचे, तसं आता अधिकाऱ्यांनाही क्लीन चिट द्यायला निघाले, तसं आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर क्लीन चिट दिली. मग त्याचा क्लोजर रिपोर्ट त्यांनी माननीय कोर्टात पाठवला आणि कोर्टाने या सरकारवर ताशेरे ओढलेत. त्यांनी सांगितलं की विदाऊट चौकशी आपण या पद्धतीचं क्लोजर रिपोर्ट कसं पाठवलं आणि कसं पाठवता येतं, म्हणजे सरकारला खऱ्या अर्थानं धारेवर धरण्याचं काम माननीय कोर्टाने केलेलं आहे. आता योगायोगानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. म्हणजे त्या काळात
या पद्धतीच्या अधिकाऱ्याचा वापर करून पत्रकारांचा फोन टेप केला जात होता, IAS IPS अधिकाऱ्यांचे फोन टेप केले जात होते, राजकीय लोकांचे फोन टेप केले जात होते। काय हे ब्लॅकमेल व्यवस्था निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करता येतात का? आणि हे सगळे प्रश्न विचारायचे होते, कारण की व्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्यामध्ये सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य, स्वतःच्या जीवनामध्ये त्यांना कसं जगायचं तो त्यांचा अधिकार आहे। पण दुसऱ्याच्या व्यक्ती जीवनामध्ये हस्तक्षेप करणं आणि त्या पद्धतीचं फोन टॅपिंग करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे। आणि म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांचाही राजीनामा, ज्याप्रमाणे भूखंडाच्या घोटाळ्यामध्ये आपण पाहिलं की जे आता मगाशी विचारत होते की कोर्टामध्ये स्वतः एकनाथ शिंदेंनी ॲफिडेविट करून दिलं की आम्ही हे सगळं जे ऑर्डर केलेले आहे ते आम्ही वापस घेतो आहे, त्यांनी ॲफिडेविट केलं। आज सगळ्या पेपरला बातम्या आहेत, म्हणजे याचाच अर्थ ते दोषी आहेत आणि म्हणून त्यांनी आपली ऑर्डर वापस घेतलेली आहे। हे दोषी सरकार, हे ब्लॅकमेलर सरकार, हे भ्रष्टाचारी सरकार, हे असंवैधानिक सरकार, एकीकडे आपण पाहतोय की आमचे विधानसभा अध्यक्ष सांगतात की नियमाप्रमाणे व्हावं, कोर्टात प्रकरण आहे, मग सुप्रीम कोर्टामध्ये अपात्रतेचं प्रकरण चालू आहे। मग अपात्रतेचं प्रकरण चालू असताना तारीख पे तारीख होता हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे, त्याची कारणं पण ते अपात्र होणार। आणि असंविधानिक सरकार आज महाराष्ट्रामध्ये कोर्टामध्ये प्रकरण आहेत, मग या सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार काय? मग विधानसभा अध्यक्ष का नाही त्या पद्धतीचा निर्णय देत? पण एक तर्फ सरकारच्या बाजूनं विधानसभा अध्यक्ष, वेळ आलं तर अध्यक्षांनी विरोधकांची बाजू ऐकायची नसेल आणि त्यांना एकतर्फाने चालायचं तर अध्यक्षाच्या विरोधात अविश्वास आणण्याचं आम्ही ठरवू, अशा पद्धतीचं तुमच्या माध्यमातून आम्ही भूमिका मांडतोय। राज्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचं आणि अधिकाऱ्यांचं समजा व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित नसेल तर महाराष्ट्रातल्या जनतेची काय परिस्थिती असेल? ब्लॅकमेलर सरकार महाराष्ट्रामध्ये बसलेला याचा निषेध आम्ही केला आणि म्हणून आता बायकॉट केलेला आहे। बावनकुळे काय विषय आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं असताना आमचे ज्येष्ठ सदस्य माजी अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोळे यांनी नियम 57 अन्वये प्रश्नोत्तराचा तास खंडित करावा आणि फोन टॅपिंग संदर्भामध्ये चर्चा तात्काळ सभाध्यक्षांनी घ्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला। त्यांनी हा प्रस्ताव कशा पद्धतीनं नियमामध्ये बसतो, नियम 57 अन्वये या प्रस्तावामध्ये प्रत्यक्षपणे सरकारचा कसा सहभाग आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो। सरकारचा सहभाग एवढ्या करता आहे आणि हा प्रस्ताव कायदेशीरदृष्ट्या कसा परफेक्ट होता तर आज सरकारमध्ये असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच काळामध्ये हे फोन टॅपिंग प्रकरण झालेलं आहे। हे फोन टॅपिंग प्रकरण केवळ विरोधकांचे फोन टॅपिंग झालं असं नाही, तर त्यांच्या पक्षातल्या लोकांचे देखील काही जणांचे फोन टॅपिंग झाले, विरोधी पक्षाच्या लोकांचे देखील फोन टॅपिंग झाले। त्यांच्याबरोबर त्या काळामध्ये असलेली शिवसेना, त्या शिवसेनेसारख्या मित्र पक्षाचे देखील फोन टॅपिंग झाले। याचा अर्थ आज तेच देवेंद्र फडणवीस पुन्हा गृहमंत्री बसलेले आहेत। जे गृहमंत्री स्वतःच्या पक्षातल्या लोकांचे फोन टॅपिंग करू शकतात, मित्र पक्षाचे फोन टॅपिंग करू शकतात, त्या गृहमंत्र्यांकडून आमच्या सुद्धा सुरक्षेला पत्रकारांचे देखील फोन टॅपिंग होऊ शकतात, अधिकाऱ्यांचे होऊ शकतात। त्याचा अर्थ या गृहमंत्र्यांकडून आणि या सरकारकडून आमच्या सुरक्षिततेला धोका। आज विधान परिषद सभागृहामध्ये राज्यातल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना, शासकीय कर्मचारी असतील, निमशासकीय कर्मचारी असतील, या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी हा प्रश्न आम्ही उपस्थित केलेला होता। गेल्या अनेक वर्षापासून राज्यातले शिक्षक असो किंवा कर्मचारी असो वेळोवेळी आंदोलन करतायत की 1982ची जुनी पेन्शन योजना पाहिजे, कारण आपण पाहतो की अनेक कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह हा फक्त नोकरीवरती अवलंबून असतो आणि सेवानिवृत्त झाल्यावर एक मोठा आधार पेन्शनचा असतो आणि म्हणून नवीन पेन्शन योजना त्यांच्या फायद्याची नाही, म्हणून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। आज 1 नोव्हेंबर 5 पूर्वीसुद्धा नवीन पेन्शन योजना काही लोकांना लागू केलेली आहे, ती रद्द करून जुनी करावी। कारण शेजारच्या झारखंड राज्यामध्ये राजस्थान सरकारने, त्याचबरोबर नुकतंच हिमाचल प्रदेश सरकारने
पंजाब सरकारने अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यांच्या राज्यातल्या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे। आता उपमुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उत्तर देताना सांगितलं की राज्याची आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी आता व्यवस्थित नाही, राज्यावर कर्जाचा बोजा आहे, परंतु निश्चितपणानं शेवटी इकडं बॅनर लागतात, हे राज्य प्रगतिशील आहे, कोट्यवधी रुपयाचा खर्च ॲडव्हर्टाईजवरती होतो आणि असं जर एकीकडे असेल तर निश्चितपणानं शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती काय हा पण प्रश्न सभागृहामध्ये आम्ही त्या ठिकाणी विचारलेला होता। मग त्यांनी उत्तर दिलं की आज जरी परिस्थिती खराब असली परंतु राज्याची परिस्थिती सुधारेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आम्ही विचार करू असं आश्वासक उत्तर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। आम्ही वेळोवेळी आपण सुद्धा पाहताय, आपण आमचे ही समस्या पूर्ण राज्यातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय, आम्ही आभार व्यक्त करतो। उद्या सुद्धा या विषयासाठी महाधरणे आंदोलन राज्यातून हजारो शिक्षक आणि कर्मचारी येणार आहेत, विधान भवनावर त्यांचं धरणे आंदोलन आहे, हल्लाबोल करणार आहेत। त्यामुळे आम्ही वारंवार हा प्रश्न मांडतोय, परंतु शेवटी आर्थिक बाबीशी निगडीत असल्यामुळं आम्हाला फक्त आश्वासन त्या ठिकाणी मिळत गेलेलं आहे। आताही आपण कालही पाहिलं असेल विधानसभेमध्ये हा विषय झाला आणि बातमी अशी आली की उपमुख्यमंत्री सांगितलं की पेन्शन आम्ही देऊ शकणार नाही, परंतु आता उत्तर देताना असं त्यांनी सांगितलेलं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर याबाबत सरकार विचार करेल असं सकारात्मक उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे। धन्यवाद। चला नाही, आज जो सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव त्या ठिकाणी त्याच्यावर बोलण्याची संधी ही आम्हा सर्वांना त्या ठिकाणी मिळेल। काल ती संधी मिळाली नव्हती आणि ती संधी त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याच्यावर चर्चा खूप योग्य पद्धतीने त्या ठिकाणी झाली नाही आणि जेव्हा केव्हा आम्ही एखादा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतो, बोलण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला वेळ दिली जात नाही आणि वेळ दिली तरी रुलिंग त्या ठिकाणी केलं जात नाही। त्यामुळे अनेक महाराष्ट्राच्या हिताचे, विदर्भाचे असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील, खानदेशचे असतील, कोकणातले असतील, हे जे विविध महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी आम्ही मांडण्याचा आणि युवकांचे तिथं आम्हाला बोलून दिलं जात नाही, बोलून देत असताना रुलिंग त्या ठिकाणी दिलं जात नाही। म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी बदल झाला पाहिजे आणि ज्या पद्धतीने ह्या गोष्टी चालल्यात, म्हणजे कालसुद्धा आम्ही मुद्दे आमच्या मतदारसंघातले आम्ही विविध ठिकाणाचे मुद्दे त्या ठिकाणी मांडत होतो, तिथं जर मंत्र्यांचं उत्तर जर बघितलं तर त्याच्यामध्ये बघू करू खरं तर पद्धत अशी पाहिजे की या आमदाराने हा प्रश्न मांडला, या प्रश्नाला अशा पद्धतीचं उत्तर आहे, आम्ही अशा पद्धतीने काम करू, पण 2-2 मिनटं हे सगळे मंत्री बोलले म्हणजे काय, मंत्रिपद मिळालं म्हणजे विषय संपला। म्हणजे मंत्रिपद मिळाल्यानंतर फक्त इथं उपस्थित राहायचं, मोघम काहीतरी बोलायचं, हे कितपत योग्य आहे? ही प्रथा याच्या आधी विधानसभेमध्ये नव्हती आणि महाराष्ट्रात नव्हतीच, जी आत्ता या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी आलेली आपण सर्वजण बघतो। नाही, आज जे 10-10:30 वाजता आंदोलन होईल ते तुम्ही त्या ठिकाणी बघावं आणि मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की जे लोकांच्या हिताचे मुद्दे, जिथं एखादी चुकीची घटना घडली असेल तो मुद्दा आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेतच आहोत, पण तुम्ही सत्ताधाऱ्यांचा जो प्रस्ताव आहे हा खूप डिटेलमध्ये त्या ठिकाणी आपण सर्वांनी वाचावा। त्याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे जे एकनाथ शिंदे साहेब असतील आणि त्यांचा जो गट आहे, त्यांचे जे मंत्री आहेत, जे महाविकास आघाडी सरकारमध्ये तसं चांगलं काम त्यावेळेस त्या ठिकाणी झालं होतं, पण मुद्दामून सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव वाचल्यानंतर असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या गटातल्या मंत्र्यांना कुठंतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही लोकांनी त्या ठिकाणी केला आहे। आता सत्तेत त्यांच्याबरोबर कोण कोण आहेत आणि असा प्रयत्न त्या ठिकाणी का झाला याच्यावर खरं तर विचार करण्याची जरूरत आहे। जेव्हा आम्हाला विधानसभेमध्ये बोलण्याची संधी त्या प्रस्ताव दिली जाईल त्याच्यावर नक्कीच आम्ही डिटेलमध्ये जाऊन योग्य पद्धतीने बोलू। आता सकाळी 8:30ला या ठिकाणी येतो आणि रात्री 8:30ला त्या ठिकाणी जातोय। माझं एकच मत आहे की आपण सर्वजण मिळून, तुम्ही सुद्धा लोकांच्या हितासाठी या ठिकाणी उन्हात बसून थंडीत बसून जे काही महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून मांडत असता, मला एक संधी द्या, तुम्ही मी एकत्र बसून तो जो कुठला पोहा आहे आणि ती जी काही तरी आहे एकत्रित त्या ठिकाणी खाऊ
त्यामुळे कुठं बसायचं कुठं जायचं हे फक्त त्या ठिकाणी सांगा. तिथं मी आलेलो असेल आणि तुमच्याबरोबर तो पोहा खाल्ला जाईल एवढंच या ठिकाणी सांगा. तुम्ही ट्विट केलं होतं, हां वीज गेली होती, तुम्ही ट्विट केलं होतं. हीच परिस्थिती शेतकऱ्यांची सुद्धा आहे. अनुभव मिळाला होता मंत्र्यांना. इथे विधानसभेमध्ये जर आपण बघितलं तर तिथे आम्ही बसलो असताना AC बंद झाला, माईक बंद झाले, लाईट काही प्रमाणात बंद झाली. ठीक आहे, त्याचा आर्थिक अडचण आम्हाला त्या ठिकाणी आली नाही, फक्त गैरसोय झाली. पण आज महाराष्ट्रामध्ये सामान्य लोक बघा, छोटे मोठे व्यावसायिक बघा, शेतकरी, त्यांना जे सोसावं लागतंय लाईट वेळेवर न आल्यामुळे, त्या ठिकाणी न सांगता लाईट कापल्यामुळे, आणि त्याच्याचबरोबर लाईट 8 तास जी टिकायला पाहिजे ती न टिकता दर 1 तास आली, अर्धा तास आली, ते बंद चालू झाल्यामुळे त्यांना जे आर्थिक नुकसान सोसावं लागतं हे विचार न करणारं आहे. आम्ही आत बसत असताना तो अनुभव थोड्या मिनटासाठी, 50 मिनटासाठी आम्हा सर्वांना आला. पण विधानसभेमध्ये आणि तिथे असणाऱ्या मंत्री महोदयांना हेच मी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय, आपल्याला इथं 50 मिनटामध्ये एवढी गैरसोय झाली. शेतकऱ्यांना, छोट्या मोठ्या व्यावसायिकांना लाईट वेळेवर न मिळाल्यामुळे आणि अचानक काटल्यामुळे त्या ठिकाणी काय अडचण जाते हे कुठंतरी राज्यकर्त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे, असं माझं मत त्या ट्विटच्या माध्यमातून होतं. आमदारांना जो चहा दिला जातो त्या कपबशा स्वच्छतागृहातल्या पाण्याने धुतल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. अमोल मिटकरी यांनी तो ट्विट केलाय. हा घाणेरडा प्रकार आहे. आमदारांना अशी ट्विट मिळतीये, जनतेचं काय? हे बघा, अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी ते होत असेल, आम्ही चहा पिलाय, कॉफी पिली, आता माहीत नव्हतं ते कुठं त्या ठिकाणी धुतलं जातं आहे. पण तरीसुद्धा अजून एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घेतली पाहिजे, जे पोलीस कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत, पहिल्या दिवशी त्यांना जेवणसुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं नाही. कडक सुरक्षा या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून दिली जाते, पण पाववर त्यांना त्या ठिकाणी राहावं लागलं. 250 रुपये 10 दिवसासाठी त्या ठिकाणी त्यांचे घेतले गेले. खरं तर याच्यावर अभ्यास करावा लागेल, ही प्रथा आहे का मला माहीत नाही. पण जर पोलीस कर्मचारी या ठिकाणी आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी येत असतील तर त्यांना मग 25 रुपये आपण का घेतो? ते 25 रुपयेसुद्धा एकाच वेळेच्या जेवणासाठी असतात. संध्याकाळच्या जेवणाचं काय हाही प्रश्न त्या ठिकाणी आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा त्या ठिकाणी होत नाही. पण ह्या छोट्या गोष्टी असल्या तरी खूप मोठ्या आहेत. त्यामुळे चहा कुठं धुतला जातो हा तर महत्त्वाचा विषय असला तरी जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना काय पद्धतीची ट्रीटमेंट ही सरकारच्या माध्यमातून दिली जाते आणि त्यांची गैरसोय काय याच्यावर पण आपल्याला कुठंतरी लक्ष केंद्रित करावं लागेल. कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली होती.